किती शुद्ध आहे बघा ना. स्टार्टिंगला एक जागा बघितलेली तिथं चाललोय आता. लय शुद्ध आहे पाणी आहे पिण्यासारखं आहे. आणि हे बघा किती घाण आहे. खाली गाळच असेल ना. होय. तर रोड थोडंसं असंच आहे, म्हणजे असाच अख्खा रोड आहे, कच्चा. स्टेप्स वगैरे काय नाही, असं खाबड धोबड जरा असा रोड आहे. आता बघू मागची आपली कशी आहेत. पलटण तर आपली बेकार आहे शिवाय. पण आपण प्रोसेस वाईज बरोबर चाललोय बरं का सर. सर प्रोसेस वाईज बरोबर चाललोय. सगळ्यात पहिला छोटा किल्ला केला रायरेश्वर, त्याच्यानंतर पहिला सिंहगड केला, रायरेश्वर केला, हा तिसरा. म्हणजे थोडासा आपण डिफिकल्टी लेवल वाढवतोय. कालचे कौतुक चाललं होतं डायरेक्ट राजगड काही सगळ्यांना फेक द्यायचं होतं आपल्याला. यस, पण एवढंच आहे, जर आम्ही राजगडला गेलो असतो का नाही तर सगळे वेगवेगळे दवाखाने दिसले असते. एवढंच आहे. दिवाळीच्या सुट्टीचे 3 दिवस तर गेलेच असते मिनिमम. हा, दिवाळीच्या सुट्टीचे 3 दिवस तर आरामात गेले असते बाय. जेव्हा आपला प्लॅन चाललेला ना हा की आपल्या राजगडला जायचं, हा मग वाईफ म्हणते राहू दे, मग आपण कलर द्यायचं काम नंतर करतो. कलर नंतर देऊ म्हणे. मग आपण दिवाळी झाली म्हणलं का, हा जाऊन या ना मग. कळलं ना, अंकिता पण म्हणतच होती मला. अंकिता म्हणत होती सणसूद पुढं आहे, तुझं काय चाललंय. कसलं मस्त झाड आहे. मस्त आहे ना सर. हे कोण झाड. ये फोर्ट ना, सामने जो लोहगढ़ है ना वैशु, उसके निगरानी के लिए बनाया था ये. एक मिनट. यस सर. चला सर. तुम्हाला गालगुंडी झाली आहे का? का रे? असं दिसतंय जरासं सुचल्या का. तरी मी म्हणतोय सरांची इथं असं गालगुंडी आली आहे का काय. गोळी खालतात सर, गोळी विक्स. सरांची पण तब्येत ठीक नाही आहे, सर पण आजारी आहेत. आपल्यात तर आता कोण फिट आणि फाईन असेल तर ते जाधवच आहे. हा, कडावर बसायचं. होय, जाधवाच्या कडावर तर बसलंच पाहिजे कोणीतरी. पण हे झेलेबल आहे ना सर, आहे ना? झेलेबल आहे, अनझेलेबल नाही आहे. एकच पॅच आहे बघा सर मध्ये पुढं, तो जरासा अनझेलेबल आहे. बाकी सगळे झेलेबल आहे बाई. क्षणभर विश्रांती हे नव्हतं आधी. हॉटेल्स वगैरे असे रस्त्यात आत्ता झाल्यात. पण तो पण एक्सपिरियन्स. मी मा सरांसोबत आलेलो इथं. धर्मेश सर म्हणून नाही का ते लग्नात भेटलेले, ते गोरे का? हां, तुमच्यासारखे एकदम. हो एकदम गोरे. तुमच्यासारखे नाही. नाही, माझ्यापेक्षा गोरे नाहीत ते. त्यांच्यासोबत आलेलो. खूप भारी एक्सपिरियन्स होता तो. वर आलेलो आम्ही, बन मस्का खाल्लेला आणि चाय पिलेली, मज्जा आलेली. वैशाखला बिबट्या नाही, बिबट्याला वैशाख घेऊन जाईल. आपल्या मागास दिसतो. नाही नाही, हे वेगळे आहेत. मागाचं वेगळं आहे. एवढी इथं नाही माकड त्रास देत सर. मला ते हे दाखवा अविनाश सर. काय काय हो? लोहगड. हा, फक्त लोहगड तुम्हाला लांबनं दाखवतो. हो का, असे पॅचेस येतात. तर आता थोडंसं तिथं स्टेप्सच नाहीत. झोप नाही. चला 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 चला, आ जाओ. झोप नाही. एवढं पाटला स्टेप दगड काय नाही. हा, मंदिर आहे इकडे. हो,
चलो यशो, पावसात एक नंबर. लय पण पाणी नाही पाहिजे. हा लय पण पाणी नाही पाहिजे. हो का. आता इथं गेले की 50% आलो आपण. आणि मग एक सुळका आहे छोटा, आणि इथं पाण्याचं डबकं आहे खाली असं. एवढं असतं काय ते लिहिलंय ना. हे वेगळ्या लँग्वेज मध्ये ते ह्या लँग्वेज मध्ये लिहिलं असेल. काय बोलतात ते, देवनागरी ना, देवनागरी लँग्वेज मध्ये लिहिलं असेल. पाणी आहे का? हो पाणी आहे खाली त्या डबक्यात. चला बघूया. हा घाण पाणी आहे. अरे पूरा पानी बेडक मारा है उसमें. बेडक मरा है म्हणला जाधव. तो पानी पानी बेडक मरा है उसमें. हिंदी बघितली का जाधवाची. सर बोल रहे मैंने मारा है. चल पडी. चला. ओ हे जे लिहिलेलं आहे ना हा ते मला तर वाटतं ती लँग्वेज. तर आता थोडासा टफ पार्ट आहे. देव जे करतो ते बरोबर करतो ना, ते हेच आहे बरं का. असे दगड आहेत सगळे सर. आणि इथनं पावसाळ्यात पाणी वाहत असतं, धबधबा भयंकर. वाटेने निघाला. यास धबधब्याच्या वाटेनी, पाण्याच्या दिशेनी, जिथे पाण्याचा एक थेंब सुद्धा नाही. प्रवाह विरुद्ध. येस, प्रवाह विरुद्ध. काय शब्द आहे तो, शब्दकोश काय आहे तुमचं सर. वा अपस्ट्रीम. भाई भाई भाई. पानी के रास्ते में पानी नहीं, लोग चल रहे. हा ना. पण संडे स्किप करून भारी आहे का नाही हे सर. हा खरं सांगा, जेन्युइन. हा गर्दी असते का? हा ओ तर बघा असं अजून तिथपर्यंत त्या टोकापर्यंत चढायचं आहे. असंच आहे ना. हा सेम असंच आहे आता सगळं. थांबत थांबत जाऊ शकतो आपण. येस. अजून काय ऐसी दिवाणकी करणे काय सर. फक्त अशाच दगडावर पाय द्या. ते दो घसरणार. हा जो घसरणार नाही. हे दगड गुडघे नव्हते. पूरा देखिए चादान ही चादान है. चादान ही चादान. आणि राजगडला ऑलमोस्ट थोडं असं आहे बरं का सगळं. थोडं हाच रोड आहे. हा असा असा. असं आहे. हा थोडा थोडा. त्या रील मध्ये ते एक पण नव्हतं. हो एकच पण. ते वरच्या सगळ्या रील बघताय ना तुम्ही. नाही का? हो, सगळंच बघा तुम्ही खालून. हा हो का, लक्षात ठेवा. एवढं पण अवघड नाही. सक्सेसफुल झाल्यावरच माणसं टीव्हीवर दिसतात, रीलवर येतात. स्ट्रगल मध्ये येत नाहीत कधी. काय म्हणायचं जयंत सर. अहो राजगडचे जेवढे रील बघितल्या त्यात रोहित राईटच. मी म्हणलं ह्यांनी काय म्हणजे सगळीकडे तुमचं दिसतंय. मग लाईक शेअर. विषय नसा. हायच का खेकडा विषय. खेकडं चावतो बरं का. 10 स्टेप मध्ये विषय. रायरेश्वर मध्ये 20 असतील सर, 20 स्टेप्स. 20-25 स्टेप्स आहेत रायरेश्वर मध्ये. पण त्यांनी हालत म्हणजे देवच डायरेक्ट दर्शन. ये दर्शन नहीं है. नाही काय म्हणतोय प्रभु यही है क्या. यही है ईश्वर. यही रहते है क्या. रहते नहीं यही है. राजे सरोवर बाकीचे आम्ही गँग खाली. पण आम्ही जेव्हा आलेलो ना धर्मेश्वर वगैरे, तेव्हा पण लय लोक होते. अरे यहाँ बहुत भीड़ रहते संडे सॅटर्डे. कुणीच नाही बघा ना, कुणीच. आपणच आहे आणि ते 4-5 लोक वर आहेत बघा. दिसले होते ना. चलो लेट्स गो. पण त्यावेळेस मी गड एक्सप्लोर केला नव्हता, पण आज करणार. आम्ही डायरेक्ट ते चहा बन मस्का खाल्ला आणि खाली उतरलो. वरती आहे का? हो अरे बापरे. वर नाही ते आम्ही, आपण जसं कॅरी कसं केलंय हा तसंच सरांनी कॅरी केलेलं. धर्मेश सरांनी थर्मसमध्ये चहा आणलेला आणि बन मस्का वगैरे, जॅम, ब्रेड जॅम. पण बघा ना किती उद्ध्वस्त झाले पायऱ्या. सर बघा मला विषय रोज एक विषय असतो, आज 2 विषय. काय बंद करा मग सांगतो. ओके. इथंच भागेश विषय का होय सर. इथंच भागेश ना. त्रास झाला. लय त्रास झाला. म्हणजे दिवाळी खराब गेली असती सर. खरं सांगतो जेन्युइन.
आपल्या 7 लोकांची दिवाळी खराब गेलीच असते 101% सांगतो बाई. बायको डायरेक्ट म्हणली की कलर आपण नंतर दिवाळी झाली. मग काही बोललेच नाही. हे बघा हे वावा करत चाललंय बघा बरं. हो KPS भाई. असलं काही बोल नका बरं का. हा टफ आहे वर जातो पण. चला जाऊ. कमॉन जाधव. कमॉन जाधव म्हणते स्वतः रेस्ट करतो बरं का. मी तिथे आला का चला म्हणतो मला. मला ते दिवस तर आराम करून घेतो. वैशो लेट्स गो. कसला आलाय वैशाख हो. सायन्स लावले बरं की त्यानं. हो का बाय बाय. आमच्या रेसमध्ये अजय सर जिंकले पुढे गेले. काय म्हणायचंय का जाधव. नीट आहे ना सर. जिंकू किंवा शांतता. मग विचार करा लास्ट टाइम जेव्हा आम्ही आलेलो का तेव्हा जिथनं आपण लेफ्ट मारला ना तिथं गाडी लावलेली मी. माहित नव्हतं ना आधी. रास्ता भी खराब रहेगा. और नहीं तो क्या. और था क्या? वो देखो ना छोटे छोटे पहाड़ कैसे दिख रहे हैं वादियों में. बहुत बहुत. आता हे लोणावळा इथून किती पुढे हवी? हे मारा ना उडी डायरेक्ट लोणावळ्यात. विचारतोय. अरे विचारतोय किती. पण स्टाईल मध्ये आलं मला म्हणते गॅस दर. हे म्हणलं लेट आलं आणि मला म्हणते गॅस दर. बघितलं का असं असते भाई. ज्याचं करावं भलं तो म्हणतो माझ्याच द्राक्ष आंबट. आता इथं आल्यावर होतं आवी इज गुड. आवी की जायचं लडका नाहीये कोई. हा ना. घराखाली 4:30 वाजता आले आणि मला शिवाय घालायला लागल्यात म्हणे ह्याच्यामुळे लेट झाला ह्याच्यामुळे सगळं काम बिघडलं. आणि आता हे गड चढल्यावर मग म्हणतोय की नाही नाही आवी इज गुड. राजगडला गेलो असतो का नाही मला तर वाटतं आपल्याला पोत्यातनं बांधून आणलं असतं खाली नाहीतर ढकलून तर दिलं असतं. नाही आपण आकाश सरांचे आभार मानले असते. बरं झालं तुम्ही नाही आले. 4 बार 109 दबाना पड़ता. स्पेशल एम्बुलेंस. अवघड आहे ना. चलो काय अवघड आणि काय पावघड आहे. उद्या काय कलर घेऊन होणार नाही का? पोचलोय आपण. उद्या मी काय करणार माहिती का. फक्त थोडं राहिलं. हा उद्या नाहीच ऐकलं ना तुम्ही पेंटर बोल मी काहीतरी मोठं कांड करणार कलर सोबत. जाऊ दे 2000. पोचलोय फायनली. अँड फायनली पोचलो भाई. हे वैशू चल. पोचलो पोचलो. यस. हो पोचलो भाई फायनली. काय हो. हा मीठ हवं ते मॅगीमध्ये टाकायचं असतं. अरे भाई अरे भाई खेकडा. मीठच नाही आणलं मॅगीला ना. नाही मीठ असतं ना मॅगीत. हो का अजय सरांनी त्यांची परंपरा अनुशासन प्रतिष्ठा वापिस पकडलंय खेकडा. ताकद लई त्याला. कसं वाटतंय जाधव. भारी असणार.
हो भाई राजू आहे ना आपण सर. हो का पाहू हो जाऊ दे हो त्याला. कसं वाटतं जयंत सर? मस्त छान. कसं वाटतं सर? छान बॅक 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 म्हणजे राहू. हो वैशाख यायचं आहे अजून. पण सगळ्यात भारी काय माहिती आहे का, गडावर आम्हीच आहे, अजून 1-2 मान काळके असतील इकडे तिकडे. दिसले ते. हां वैशाख आलाय. चलो आता जरा असं जाऊ, एक पूर्ण राऊंड मारू, सावली बघू. असं जायचं असं जाऊ. मंदिराकडे का? हां असं जाऊ. मॅगी विथ खेकडा. खेकडा मॅगी अजून एक खेकडा धरला बघा सरांनी. तुम्हाला नांगे कसं काय मारत नाही ते? पकडले. हे भयंकर आहे हा तर. काळा कलर आहे याला. काळा खेकडा. आणि हे टेस्ट को भी बहुत बढ़िया है. अरे 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 ओ जाऊ द्या ओ, सोडा ओ बिचाराला. यो 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 कसं आहे? त्या पेडमध्ये का भाई कितना करने का. डायरेक्ट मॅगी खायला लावू नका. प्रॉमिस आहे ते, मला ते पाय दाखवायचं लय लांब नाही परत येणार. अहो हे कसं जाऊ की. काय नाही पाय जसं आपण ती पार्किंग गाडी लावली होय नाही होय. तर आता आपण फिरतोय पठार. तिथं फायर आहे उय, तो का काय? हो तो पक्षी कुठला होता माहिती का? किंगफिशर. नाही हे बाबा हा किंगफिशर. किंगफिशर नाही हो, मी तुम्हाला नाही म्हणलं. मी डोक्यात घाली ना जात बा गोप्रो. माझ्या पायाला म्हणलं मी. वैशाख म्हणल्यावर मला गॅरंटी आली हो. ते म्हणल्यावर मला बरोबर आहे, गॅरंटी आली. बरोबर. एज्युकेटेड माणूस आहे आपल्या सोबत. बरोबर आहे, बरोबर आहे. हे काय गाणं. कारण इथं लास्ट टाइम पण किंगफिशर. हा इथं पण असतील सर. हा आता इथनं खाली उतरायचं आहे. इथं लय खेकडे ते नका दाखव त्यांना, इकडून लय खेकडे बरं भेटले. केलं ना. आता इथनं खाली उतरायचं आहे. हो का भाई, कसला हे काय पकडले बघा, वाघ पकडलाय वाघ. आईच्या गावात हो जाऊ द्या हो, त्याचा डोळा आय ओ वा वा. सरांचं माहिती होतं. भाई, एक जयंत नंबर. सर पण पहा ना, जयंत सर. जयंत सर पण हे बघा कॉमन. या जयंत सरांच्या हातात एक खेकडा. अजय सरांच्या हातात एक खेकडा. खेकडा आज खेकडा. हा ना, ऐसे खेकड़े ढूंढ रहे जैसे कि कोई. अंदर से निकाला उसको. हाँ ना? गड्ढे के अंदर घुसा, ले पकड़ा गड्ढे के अंदर से निकाला. भाई भाई अगे जादव जादव अभी टाळू के ऊपर जाता ना. माझा बूट बॅलन्स करतो का सर? तुमचा बूट बॅलन्स करायला काय ते वोडाफोनचं कार्ड आहे का? न्यू बॅलन्स नाव आहे ना ते. त्याचं नावच बॅलन्स आहे आम्ही. न्यू बॅलन्स. हा. मग न्यू बॅलन्सनी असं ओल्ड काय का घातलाय? हा? काम करतो. सोनकीची कशाला इथं सोनकीची फुलं लय आहेत भाई, काय म्हणा. टेस्ट आहे इथं तो मनेर असतो ना जयंत सर. मिठाची गरज हो हो मान्यार मान्यार लय असतात बरं का. हो गाड्यावर मान्यार. मनेरला पण पकडू आपण. आता त्याला पण खाता का काय? नाही खाणार नाही त्याला. सर तुम्ही मास साप पण पकडते का? साप पकडते तुम्ही? पंजुरली तुम्हाला पंजुरली तुमच्या गाड्यात टाकून. राईस त्याच्याकडे नाही नको चालू, जरा साईड कपारी आहे. दर्या खोऱ्यातून नाद घुमू दे. काय चाललंय वैशाख गाय वैशाख सर केरला आहे की किल्ले? म्हणले डायरेक्ट. चाकर म्हणलं रे. हो सर मागं बघा ना कसं भारी दिसतंय तिकडे. ओ थांबा, मोबाईल मध्ये काढतो ते. मला फोटो काढायचे, हात धुला असतात. मग थांबा देतो पाणी. हा दिसतोय हा विसापूर आहे फोर्ट पूर्ण, आणि तो समोर आहे तो लोहगड आहे, कॅरी बॅग असेल. आणि हे सगळं पठार आहे बघा हे सगळं. तर आता बसलोय इथं टाक्याजवळ, पाण्याच्या टाक्याजवळ बसलोय आणि फळं खायचे चालल्यात. फळं खाऊ तिकडं. ऍड भरपूर झाल्यात. हो लय. मग आता आपण तिकडं जे लोहगड दिसतोय ना त्याच्या समोर जे सुळका आहे तिथं जायचं आहे, आणि तिथं मस्तपैकी चहा आणि मॅगी करून खायची. इथं जरा आता गप्पा गोष्टी गाणी चालतील. भेटूया चालताना. मला इथं समजलंय काहीतरी. हो इकडे जरा दलदलचा विषय आहे. क्रिस्टल खाली बघा कुठे दलदल आहे? ठीक आहे समोर. इथं मग इथं सर शेकडे 100. शेकडे नाही पण बेडूक आहे बघा वर.
इकडे आहे की पुढे आहे ओके इथं. अजून एक टाका आहे इथं, 2 आहेत टाके. इथं एक टाका आहे, तिथं एक टाका आहे आणि पूर्ण पठार आहे. आणि आपल्याला आपण तिथनं चालू केलेलं, पण आता इथनं वरून खाली जाऊन त्या टोकाला जायचं आहे तिकडं. हे मोठं आहे टाका. मी माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा बेडूक बघितला जस्ट नाव. जर तुम्हाला तो बेडूक बघायचा असेल तर तुम्ही माझ्या इंस्टाग्रामच्या पेजवर जावा, अंकिताचा अविनाश त्या आय डीवर जावा. तुम्हाला तिथं विसापूरची रील बघायला मिळेल. त्याच्यात तो बेडूक आहे भाऊ, एवढा मोठा बेडूक, एवढा मोठा बेडूक ना. हवेचे तोंड एवढा असून नाही, माझ्या तोंडापेक्षा पण मोठा होता. हे आपण रीडिंग करूया ना काय पुरात तो खाट्यातून आलो आपण. हे काय खूप सारे पंजे आहेत. तर इथं प्राणी पाणी प्यायला येत असेल, पण तसं पाण्याचं टाकं पण आहे. 2 अय्यो पापा, एक तर लय मोठा आहे भाई. तर आपण गडाचा राईट पार्ट एक्सप्लोअर करून सेंटरला आलो आहे, जिथून आपण म्हणजे जिथून आपण चढलेलो वर. आता आपण लेफ्टवाला पार्ट एक्सप्लोअर करायचं आहे. त्यासाठी आता आपण समोर जाणार आहे. समोर हो का, इथनं आपण आलेलो, इकडं सगळा पार्ट एक्सप्लोअर केला आहे. आता आपण त्याच दिशेला जाणार आहे. त्या यस, उधर ही आ गए, वापस उधर ही. तो अपन जाएंगे अपन लेफ्ट साइड. जस्ट शट योर माउथ एंड वॉक ब्रो. मग सुरुवात कशी असेल आमच्या. अरे मी म्हणतो हे गाणं वेगळं म्हणतात, ना ना करते प्यार तुम्ही से कर बैठे, ट्यूनच चेंज केलं. काल आमच्या शाळेत होतं काय होतं ते अंताक्षरी. मग अजय सरांच्या टीमवरती न आलेलं, तर अजय सरांची टीम डायरेक्ट बोलले ना ना करते प्यार हाय मे कर गई. आणि त्या गाण्याचं स्टार्टिंग कसं होतं सर? सगळ्यात वेगळं तर ती लोक होती तुरुरुरु टिरिरिरी पिरिरिरी. गाणं नाही पण टुरुरुरी पिरिरिरी चालत होतं जास्त. ए पिरिरिरी एक हे ना एवढं भारी इथं. हो, हे काय चाललं कुठे चिखल कास पण झालं इथं. हो नको नको, इकडं कुणी येऊ नका, चला तिकडं चिखल. प्रवाहाच्या दिशेने व्हायचं, विरुद्ध दिशेने नाही व्हायचं. म्हणजे खेकडे मिळतात. खेकड्याच्या जीवावर उठलत बाई. हे जयंत सर ना का अजय सर का नाही. हरी पठार बंद केलं का ते? नाही, चालू आहे, थांबा. हे पठार बघून तुम्हाला काय म्हणले तुम्ही? काय झालं आपलं? हा, असं नाही. काय म्हणलं? तिथं जायला पाहिजे. कास पठार, कास पण बघून झालं आपलं. अशा तऱ्हेने म्हणे काच पण बघून झालं. आता फक्त राहिला ठोसेघर धबधबा. आता आपण असेच ठोसेघर धबधबे 3 किल्ले झाले, नाही 6 किल्ले झाले की यार. बरोबर. राजगड, तोरणा, तिकोना, लोहगड, विसापूर. पुरंदर पण म्हणलेलं मध्ये मी. पुरंदर पण म्हणले होते. कोणा चौराई देवी झाली, सोंडेश्वर झालं, प्रतापगड. प्रतापगड तिकडे. बाबा बाबा, हे स्ट्रॉबेरी, हे बघ इथं स्ट्रॉबेरी. बघा स्ट्रॉबेऱ्या आहेत बघा खाली सगळ्या. पण जरा या स्ट्रॉबेऱ्या काढलेले आहेत already. होय. तेच महत्वाचं आहे ना. तर आता आपण आलो आहे पाणी हे थोडं पाण्याचं टाका. हे जरा साफ दिसतंय का? इकडे 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 ओव्हरफ्लो हे टाकं जरा चांगलं आहे पाण्याचं. वा, ते काय नदी आहे का तिकडे पुढे काय आहे? धरण धरण कोणतं? कामशेत. कामशेत. वाह. कामशेत. बादल पे चलता हूँ मैं, गिरता संभलता हूँ मैं, ख्वाहिशें करता हूँ मैं, कहने से डरता हूँ मैं, जागा ना सोया हूँ मैं, मुसाफिर खोया हूँ मैं, बुद्धू जरा सा हूँ मैं. बहुत सारा आहे. अरे सगळी सोनकेची पठारावर फुलं आहेत बघा सगळीकडे. वारं तर कसलं भारी आहे ना, एक नंबर. गाणं म्हणतात मी अशा रंगाची कोवळ्या अंगाची. एक नंबर
अगेन अजून एक टाकं म्हणजे छोटंसंच आहे, बनलंय हे. थोडंसं खड्डा होता त्यामुळं. खरंच आलं असतं ना शिकारी. हे बघ इथं इथं खेकडा आहे सर. सो आता असा प्लॅन आहे की थोडंसं अजून पुढं जायचं, कुठली तरी झाडाची सावली बघायची आणि तिथं करायचा ना विषय चायचा. आणि वातावरण एक नंबर आहे सर. वातावरण कसं सर? वातावरण लय भारी आहे. थोडंसं म्हणजे ऊन आहे आणि सावली पण आहे. पण मेन हवा आहे. हवा आहे कवळं म्हणजे म्हणतात ना तसं. होय, कवळं ऊन बाई. भारी आहे, मस्त आहे, वाटतंय. मेंढ्या कितने हैं? चलो बघूया आपण जागा आता शोधूया. इधर इतने सारे. हो का, बेडूक बघा कसला तरंगायला लागलाय. सावकाश. हो का, तिथं हा पोहतोय हो तो. पोहतो नाही, तरंगतोय. पोहतोय. पोतो नाही, नो पोतो. सो आता युटर्न मारतोय, परत वापस जातोय. आता जागा शोधायला लागलो आम्ही चहा आणि मॅगीसाठी. दिवाळीच्या सुट्टी पडल्यात आमच्या शाळेत आणि आज सुट्टीचा पहिला दिवस आहे. सो पहिला दिवस आता सगळे उद्या नाहीतर आज संध्याकाळी आपापल्या घरी जातील, गावी जातील सगळे. बाकीचे इथंच असतील. सो म्हणलं पहिल्याच दिवशी सुट्टीचे आहे तर ट्रिपसोबत प्लॅन होता तर केला झाला. सो आता उद्यापासून ह्या नंतर तुम्हाला सगळे ब्लॉग दिवाळीचेच दिसतील. आमचं लग्नानंतरची पहिली दिवाळी आहे त्यामुळं तुम्हाला सगळे लग्नाचे छकुलीचे माझेच व्हिडिओ आता दिसतील इथून पुढं. अजून आम्हाला शॉपिंग करायची. आज तिला मी घेऊन जाईल शॉपिंग करायला. तिला जरा 2-3 साड्या घेतो. थोडंसं अजून काही लागतंय का ते पण बघतो. असं तुम्हाला आता कळतच राहील. कंटिन्यू 15 दिवस डेली व्लॉग येणार आहेत. डेलीच्या डेली. चलो असं बघा, मध्येच ऊन गेल्यावर मध्येच अशी सावली येते ना, भारी वाटते. मस्त वाटतं बघा. तटबंदी कसली भारी वाटते. ही सगळी तटबंदी आहे. खूप सारी तटबंदी पडली पण आहे, ढासळली आहे. चला दे अशी मला तर दिसत नाही, पण बघू तुम्हाला जेवढं दाखवतो तेवढं दाखवतो. आता जे तुम्ही बघितलंय ते पण मी व्हिडिओमध्येच बघेल. वारालाही सुटलंय भयंकर. हा ना, कारण जे तुम्ही बघितलं तेच मी व्हिडिओमध्ये बघेल, कारण मी पण नाही बघितलं. कारण इथनं दिसतच नाही, एवढी हाईट थोडी कम जास्त आहे. हा ना वैशू, दिख नाही राहा ना. पण भारी आहे, सगळं पठार पहिल्यांदा एक्सप्लोर करतोय त्यामुळे भारी वाटतंय. भारी वाटतंय ना सर. खूप साऱ्या लोकांना असा प्रश्न पडलेला असतो की असं तटबंदीला असं का असतं. तर खूप वेळेस निगराणी ठेवण्यासाठी असतं. खूप वेळेस कधी इथून हमला करण्यासाठी असतं. गरम तेल म्हणा, जळलेले भाले, हे त्यासाठी असतं. हे सगळं दारू गोळा सोडणं हे सगळं त्याच्यासाठी बनलेलं असतं. कारण जो समोरून जे दुश्मन वार करतो तेव्हा ह्याच्यामुळं, हे सगळ्यामुळं आतला सैनिक मावळा वाचला जातो आणि इथून टार्गेट करता येतं एकदम. त्यामुळं तर यामुळे अशा असतात खाचा. आता ह्याचा मेनका शब्द मला आठवत नाही, पण त्यामुळं असतं तसं खाचा. डेअरिंग करतो आज माझा फोबिया. वाह, एक नंबर. बाय बाय. जाधव खालनं फोटो काढतो ना आम्ही, असं बसलोय बघा भाई. राइट पे पैर रख, एक नीचे छोड़ना है तो नीचे. हे बघा, ही जुनी वास्तू आहे. हे आहे बहुतेक हे जातं, धान्य जाळायचं जातं आणि तो तिकडं घाण आहे. तुटलंय बरं का खालचं. होय, किती वर्ष झाले तरी पण बघा ना हा घाणा. हो 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 हो, हा कन्फर्म घाणा. मस्त. बैलाच्या साह्याने हो, मध्ये बैल असायचे ना, मध्ये बैल असायचे आणि मग त्याला मग माणसं ढकलत असतील मग. कारण मध्ये एक बांबू असेल आणि त्याच्या आरपार एक बांबू जात असेल आणि इथून असं ओढायचा. एवढे येतात सर उसाचे, केवढे मोठे असतात. काय उसाचे गाणं. म्हणलं इसको मराठी मध्ये आता बोलतो. आम्ही त्या आंब्याच्या झाडाखाली चाललोय.
चहा पिण्यासाठी. तिथंच सावली आहे कारण सगळीकडं झाडं बिड काय नाही आणि सगळीकडे ऊन जरा वाढलं आता. तर आता तिथं जाऊया. टेकडीवर चाललं टेकडीवर. तर हे लोकेशन आम्ही फायनल केलं आहे चहा बनवण्यासाठी. फक्त खाली मुंग्या बघायच्यात. हो 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 एक नंबरच किरा, एक नंबरच किरा वागा. काय दिसतंय. तर हे लोकेशन आहे आमचं आता इथं बसायचंय. काय दिसतंय बाई सर, वाटतंय तरी का आपण कुठलं तरी हा महाराष्ट्रात आहे. मला तर वाटणच झालं बाई. खूप सारी हवा आहे त्यामुळं असा डिसिजन घेतला आहे की आता इथं गॅस नाही पेटणार. स्वतः जायचं आपण इथून पलीकडं. जे स्टार्टिंगला एक जागा बघितलेली, पाणी किती शुद्ध आहे बघा ना. स्टार्टिंगला एक जागा बघितलेली तिथं चाललो आता. लई शुद्ध आहे हो पाणी आहे पिण्यासारखं आहे. आणि हे बघा किती घाण आहे. खाली गाळत असेल ना. होय गाळ आणि खडक. बाई वारं भयंकर सुटलंय आणि आता आम्ही जागेच्या शोधत आहे जिथं आपण मॅगी आणि चहा बनवू शकतो. सो सगळ्यात बेस्ट आपण वर आलो ना तिथं भरपूर झाडी वगैरे. तर आता गॅप घेऊ शकतो आपण, है की नाही? हा ब्लॉग इथंच मी एंड करतो कारण दुसऱ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसेल की आम्ही चहा आणि मॅगी कुठे केली. कारण विषय असा आहे की ह्याच्यात जे मेमरी कार्ड आहे ते झालं फुल आणि माझ्याकडे दुसरा फोन नाही आहे ते कॉपी करण्यासाठी. सो हा ब्लॉग आपण इथंच एंड करू. जाधव जरा लांब गेलेत कारण ते वाऱ्याने उडायला लागलेत. सो भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये. तो पण हे विसापूरचाच ब्लॉग असेल.